नमस्कार. आज आपण एका अशा दिवसाविषयी बोलणार आहोत ज्याचं नावच खूप काही सांगून जातं. हो बरोबर, आपण बोलतोय अक्षय तृतीयेबद्दल. चला तर मग जाणून घेऊया या दिवसाचं नेमकं काय महत्त्व आहे. हा प्रश्नच अक्षय तृतीयेच्या अगदी मुळाशी आहे. असं म्हणतात की या दिवशी केलेलं कोणतंही पुण्यकर्म किंवा चांगलं काम हे कधीच कमी होत नाही, त्याचं फळ अक्षय राहतं. पण असं कसं शक्य आहे? चला यामागचं रहस्य आज उलगडूया. बरं, तर या प्रश्नाचं उत्तर शोधायला आपल्याला फार लांब जायची गरज नाहीये. ते या सणाच्या नावातच लपलेलं आहे. अक्षय हा एक संस्कृत शब्द आहे आणि याचा अर्थ होतो ज्याचा कधीही क्षय होत नाही, म्हणजे जे कधीही संपत नाही, जे अविनाशी आहे. प्राचीन ग्रंथानुसार वैशाख महिन्याच्या शुद्ध पक्षातल्या या तिसऱ्या दिवशी केलेलं कोणतंही शुभ कार्य त्याचा फळ हे अक्षय म्हणजेच कायमस्वरूपी मिळतं. हीच या दिवसाची सगळ्यात मोठी खासियत आहे. पण मग प्रश्न उरतो की हाच दिवस इतका महत्त्वाचा का मानला जातो? याचं महत्त्व फक्त वैयक्तिक पुण्यापुरतं मर्यादित नाहीये, तर ते थेट वैश्विक स्तरावरचं आहे. आता ही गोष्ट फारच इंटरेस्टिंग आहे. अक्षय तृतीयेला युगादी तिथी असंही ओळखलं जातं. युगादी म्हणजे युगाचा आरंभ करणारी तिथी. असं मानलं जातं की ह्याच दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुग या दोन महान युगांची सुरुवात झाली होती. म्हणजे विचार करा, हा दिवस म्हणजे जणू काही वैश्विक घड्याळ रिसेट होतं. त्यामुळे हा केवळ एक साधा सण राहत नाही, तर तो काळाच्या मोठ्या चक्रातला एक महत्त्वाचा, एक निर्णायक बिंदू ठरतो. आणि या दिवसाचं महत्त्व इथेच संपत नाही. याच वैश्विकदृष्ट्या महत्त्वाच्या दिवशी आणखी एक दिव्य घटना घडली होती. हो, अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे भगवान विष्णूंचे 6वे अवतार म्हणजेच भगवान परशुराम यांचा अवतरण दिवस आहे. त्यामुळे ह्या दिवसाला एक खूप मोठं आध्यात्मिक महत्त्व प्राप्त होतं. हा दिवस परशुराम जयंती म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी भगवान परशुरामांच्या शौर्याच्या, त्यांच्या पराक्रमाच्या कथा पुन्हा पुन्हा सांगितल्या जातात आणि त्यातून प्रेरणा घेतली जाते. आणि हे जे प्राचीन महत्त्व आहे ना, ते फक्त कथापुराणांमध्ये नाहीये. ती एक जिवंत परंपरा आहे, जी आजही अनेक पवित्र ठिकाणी विशेष विधींनी साजरी केली जाते. उदाहरणार्थ, याच दिवशी प्रसिद्ध बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे मोठ्या विधीपूर्वक पुन्हा उघडले जातात. वृंदावनच्या बांकेबिहारी मंदिरात तर देवाच्या चरणांचं दर्शन वर्षातून फक्त याच दिवशी घडतं. आणि अर्थातच भक्तगण भगवान परशुरामांची पूजा करतात, त्यांना अर्घ्य नावाचं विशेष जल अर्पण करतात. या सगळ्या गोष्टीमुळे भूतकाळ आणि वर्तमान काळ जणू एकत्र येतात. म्हणजे बघा, अक्षय तृतीया हा फक्त एक दिवस नाहीये, हा एक संगम आहे. वैश्विक वेळेचा, दैवी अस्तित्वाचा आणि आपल्या मानवी श्रद्धेचा, या तिन्ही गोष्टी इथे एकत्र येतात. हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की काही गोष्टी, काही सुरुवात या खरोखरच शाश्वत असतात. आणि हा दिवस आपल्याला आपल्या कर्मांची आणि वैश्विक काळाच्या प्रवाहाची सांगड घालण्याबद्दल विचार करायला लावतो. खरंच, काही क्षण असे असतात जिथे वेळ, देवत्व आणि परंपरा एकत्र येतात. आणि तेच क्षण कदाचित सर्वात शक्तिशाली असतात, नाही का?